हरे कृष्णा, नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओचा विषय आहे ओव्हर थिंकिंग आणि नामजप. ओव्हर थिंकिंग हा जर का रोग असेल तर नामजप हे त्याच्यावरचं फार प्रभावी रामबाण औषध आहे. आणि ते औषध त्याच्यावर कसं अप्लाय करायचंय हेच मी तुम्हाला आज सांगायला इथे आलेली आहे. तर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिल्या आपण ज्या स्टेप्स घेतो त्या स्टेप्स अशा असतात की सजग राहणे, ओळखणे की आपल्याला हा त्रास होतोय, आणि दुसरं म्हणजे एक्सेप्ट करणे की हो आपल्याला हा त्रास होतोय. तिसरं म्हणजे मग तो प्रॉब्लेम आपण आता एक्सेप्ट केल्यानंतर तो सॉल्व्हिंगच्या दृष्टीने त्याच्या वर काहीतरी स्टेप्स घेणे, ऍक्शन घेणे. तर सगळ्यात पहिले ज्या वेळेला ओव्हर थिंकिंग स्टार्ट होतं त्यावेळेला सजग राहा आणि लक्षात घ्या की आपल्याला ओव्हर थिंकिंग स्टार्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे नामजपाचं औषध त्याच्यावर अप्लाय करायचंय. ते कसं करायचं की जसं ओव्हर थिंकिंग स्टार्ट होईल तसं तुम्हाला नामजप सुरू करायचंय. नामजप कसा सुरू करायचा? मनातल्या मनात सुरू करायचा नाही. इतका मोठा आवाज असावा की तो आपल्या कानांनी ऐकावा आणि आपला मेंदू तो ऐकण्यामध्ये बिझी व्हावा. त्यामुळे काय होतं की मनातल्या मनात जर का तुम्ही नामजप केला तर सायमल्टेनियसली साइड बाय साइड आपलं मन, आपला मेंदू जो आहे तो निगेटिव्ह विचार देखील सुरूच ठेवतो. मात्र जर तुम्ही थोड्या मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण केलं तर आपलं जे डोकं आहे ते ऐकण्यामध्ये बिझी होतं, त्या नाच्या शब्दांना ऐकण्यात बिझी होतं, आणि ती जी निगेटिव्ह विचारांची साखळी असते ती थोड्या वेळासाठी ब्रेक होते. तर जसं आपल्याला ओव्हर थिंकिंग स्टार्ट याच्यानंतर होईल तसं नामजप आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तो तोपर्यंत करत राहायचा आहे जोपर्यंत आपल्याला ती निगेटिव्ह विचारांची उर्मी जी आहे ती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटत नाही, तोपर्यंत तो जप करत राहायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सवय लावायची आहे की जसा आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग स्टार्ट होईल तसं आपल्याला नामजप सुरू करायचा आहे. तुम्ही बघाल की हळूहळू हळूहळू ही तुम्हाला सवय लागेल, आणि अशा प्रकारे निगेटिव्ह थिंकिंग स्टार्ट होताच तुमचं हे नामजप ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल. सबकॉन्शियस माइंडमध्ये ते प्रोग्राम होतं आणि मग आपोआप ते स्टार्ट होतं, आणि लगेच तिकडेच त्या निगेटिव्ह विचारांची चेन जी आहे ती ब्रेक होते. आणि याचा उपयोग मी हे खूप लोकांना रेकमेंड केलाय, याचा उपयोग खूप लोकांना झालेला आहे. आय होप तुम्हालाही होईल. आणि तर हा होता आजचा व्हिडिओ. खूप युजफुल आहे, डेफिनेटली करून बघा. आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा अर्बत बाटली. हरे कृष्ण.